पुशेगावातील हिंदकेसरी मैदान विजेत्या सचिन लक्ष्या जोडीच्या मालकांचा कोरेगाव येथे विशेष गौरव। सुवर्णनगरी पुशेगाव येथे भरवण्यात आलेल्या मानाच्या आणि प्रतिष्ठित हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सचिन लक्ष्या या दमदार बैलजोडीच्या मालकांचा कोरेगाव येथे बर्गे नांगरे पाटील कुटुंबियांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता विशेष गौरव करून सत्कार करण्यात आला। शर्यतीत उत्कृष्ट वेग, लवचिकता आणि दमदार खेळी सादर करत या जोडीने पुशेगाव हिंदकेसरी किताबाची मानाची ट्रॉफी जिंकली। नातेपुते येथील शाहिदभाई मुलानी यांच्या सचिन आणि आगाशिवनगर कराड येथील नवनाथ जगदाळे प्रसिद्ध लक्ष्या या बैलजोडीने अंतिम फेरीत काटकसरीची लढत देत विजेतेपद मिळवले। विशेषतः लक्ष्या बैल हा त्याच्या वेगवान धाव, लवचिक देहबांधा आणि विक्रमशील कामगिरीमुळे राज्यभर प्रसिद्ध असून यंदा सचिन सोबतच्या जोडीने सुवर्ण यशाची नोंद केली। या उल्लेखनीय विजयाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथील बैलगाडा शर्यत शौकीन बैलमालक, चालक आणि चाहत्यांच्या वतीने विजेत्या बैलमालकांचा शिवतीर्थ हुतात्मा स्मारक नजीक असलेल्या सचिन फर्निचर या दुकानामध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। सचिन या आदत बैलाचे मालक आणि टीम सदस्यांचा पुष्पगुच्छ, मानचिन्हाने गौरवपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला। सत्कार प्रसंगी प्रदीप बर्गे नांगरे पाटील, माधव बर्गे नांगरे पाटील, बाळकृष्ण बर्गे, प्रकाश नाना बर्गे, राजेंद्र भिलारे, रवी भोसले, बाबा उमेश सावंत, नारायण पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। तसेच हिंदकेसरी प्रताप डायव्हर भोसेकर, हनुमंत शिंदे आणि शोएबभाई मुलानी भोसेकर यांची उपस्थिती लाभली। सचिन फर्निचर कोरेगाव यांच्यातर्फे सत्कार केला आहे। दोन वासरांच्या बद्दल एवढंच मी बोलतो की आजपर्यंतच्या इतिहासात आदत वासरांनी खरोखर हिंदकेसरी किताब मिळवून इतिहास केला आणि आपलं नाव आणि मालकाचं नाव शिखरावर मिळवून पोहोचलं। हनुमंत अप्पाजी शिंदे भोसे हे आज तागाचे घडले नाही, ते 77 वर्षात लक्ष्या यांनी जे घडवले त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो। नमस्कार, मी हिंदकेसरी सचिन या बैलाचा मालक शाहिद दस्तगीर मुलानी नातेपुते। आज सचिन फर्निचर कोरेगाव या ठिकाणी आज आमचा इथे बोलवून आमचा सन्मान करण्यात आला। प्रथमतः सचिन फर्निचर आणि कोरेगाव मित्र परिवार, सचिनचे फॅन फॉलोअर यांच्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि विशेष म्हणजे आज जे सचिनमुळे आज मी तुमच्या भेटीला पण आलोय। आज सचिननं जो काही इतिहास घडवला पुशेगावच्या मैदानात, आज सचिन आणि लक्ष्याने आदत वयात एक 78 वर्षाची परंपरा जी चालत आली, त्या पुशेगावच्या त्या परंपरेला एक आदत वासरांनी हिंदकेसरीचं मान पटकवणं एवढं सोपं आणि एवढ्या दिग्गज नंदीत ते मानाचे ह्याच्यासाठी राहणं म्हणजे एक चॅलेंज होतं आणि त्या चॅलेंज त्यांनी स्वीकारून आज पुशेगावचे हिंदकेसरी, ओरिजिनल हिंदकेसरीचा मान पटकवला। त्याबद्दल आम्हाला मनापासून तुमचं करायला एवढं कौतुक कमीच आहे। तुमच्या भागातून एवढं आनंद, एवढं प्रेम मिळालं। विशेष म्हणजे अंग्रीचे अल्ताफबाई मुलानी 50 किलोमीटर सचिनच्या दर्शनासाठी मला वाटतं अल्ताफबाईंनी या पुशेगावच्या मैदानाला आलतो त्या दिवशी गट काढला आणि गट काढला काच मला फोन केला की बाय आज आपण हिंदकेसरी बनणार, ओरिजिनल हिंदकेसरी बनणार। का तर ओळखीनं आपल्याला हुलकरणी दाखवली होती वासरांना दोन्ही पण वडकीच्या मैदानात आपण 2 नंबरचे मानकरी ठरलो होतो आणि तेच आपल्या डोक्यात जिद्द होती की आपण 1 नंबर पुशेगावचं 1 नंबर करावं अशी आपली मनापासून इच्छा होती। परंतु त्या दिवशी अल्ताफबाईचा मला फोन आला की बाबा आज गट काढला का, माझे जावायचे आहेत, पण त्यांनी मनापासून म्हणजे इतकं प्रेम, इतकं आतुरता म्हणावं लागेल की कोणी आपण सगळेच एक आपल्याला 1 किलोमीटर चालला म्हणलं तर कुणासाठी चालणार नाही, पण ते सचिनसाठी 50 किलोमीटर तब्बल सकाळपासून 3 वाजेपर्यंत चालत होते, पहाटे 6 वाजल्यापासून। मनापासून त्यांचे आभार करतो आणि विशेषतः सचिन आणि लक्ष्याचं एवढं मोठं आपल्याला त्यांनी एक ओळख निर्माण करून दिली, त्याबद्दल सचिन आणि लक्ष्या दोघांचं मी मनापासून आभार मानतो। आणि यापुढेही सचिन आणि लक्ष्य असेच बऱ्यापैकी तुम्हाला ठिकाणी मैदान गाजवताना भविष्यात दिसते। मी नारायण किसन पवार 5112 या बैलाचा मालक, पक्षाचा मालक। आज मला एवढा गर्व आहे की साहेबांनी आदत वयात एवढं घडवून दाखवलं आणि जाता 2 मिनिटं या बैलप्रेमींसाठी या कोरेगावमध्ये सचिन फर्निचर यांच्यासाठी 2 मिनिटं थांबले, त्यामुळे त्यांचे धन्यवाद, आभार आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। जसं तुम्ही आमची बाईट घेतली त्यामुळे 17 चॅनलचे खूप खूप आभार, धन्यवाद।